काही नाही, विचार करते. थँक गॉड. किती घाबरले होते मी. मला वाटलं जाऊ दे. यावेळी तुम्ही म्हणजे तू? मी शुभम. 8 नंबरला राहतोस ना? हो. आणि आता कसला विचार करतोय? तुला भीती नाही वाटत त्या मुलीची? मुलगी? कोण मुलगी? ती गेल्या वर्षी तिने इथूनच जीव दिला. जीव दिला? हो, जीव दिला तिने. का ते माहितीये का? तिचं ना समोरच्या बिल्डिंग मधल्या समीरशी प्रेम होतं. आणि ही मुलं कशी असतात माहितीये ना तुला? आणि त्याचं मन बदललं. तो दुसऱ्या मुलीबरोबर फिरू लागला आणि तिला टाळू लागला. ही वेडी खूप निराश झाली. तिच्या मैत्रिणींनी तिला खूप समजावलं, पण ती पुरती वेडी झाली होती. या इथंच ती दोघं भेटायची. त्या दिवशी तिने त्याला इथे बोलवलं. तिने वाट पाहिली खूप वेळ, पण तो आलाच नाही. मग ती खूप निराश झाली. त्याच्याशिवाय मी कशी जगू या भावनेने ती व्याकुळ झाली. आणि इथून तिने आपला तोल सोडला. आणि तिचा तोल सुटत असताना तिने तिच्या प्रियकराचा आवाज ऐकला. तो आला होता. त्या मुलीच्या मागे लागून पस्तावला होता. तिच्या प्रेमासाठी परत तिच्या जवळ आला होता आणि म्हणत होता, काजल आय लव्ह यू, काजल आय लव्ह यू. आणि तिने सारं ऐकलं, पण खाली पडताना ऐकलं. तिला पकडू पाहणारा प्रियकर तिला दिसत होता, पण एक क्षण थांबली असती तर ती आज आपल्या प्रियकरासोबत राहिली असती. पण एका क्षणात ती आपटली आणि संपली. माय गॉड, काय वाटलं असेल तिला त्या क्षणी? ही ट्रॅजेडी फक्त काजलचीच नाहीये. आत्महत्या करणाऱ्या प्रत्येकाची ही ट्रॅजेडी आहे. कुणाचाही, कोणताही, कसाही प्रॉब्लेम असतो. प्रॉब्लेम हा टेम्पररी असतो. काही वेळात, काही दिवसात प्रॉब्लेम हा जाणारच असतो, संपणारच असतो. एखादा चान्स हातातून गेला म्हणून काय झालं, पुन्हा चान्स मिळणारच आहे. अपयशातून शिकून पुन्हा काहीतरी कर. यश मिळेल, नक्की मिळेल. यात नाही मिळालं तर दुसऱ्या कशात तरी मिळेल. आपण वाट पाहायची सोडून एका टेम्पररी प्रॉब्लेमवर एकदम परमनंट सोल्युशन अप्लाय करून टाकतो. परमनंट सोल्युशन? हो, परमनंट सोल्युशन म्हणजे परत कोणत्याही सोल्युशनची आवश्यकता पडणार नाही. सारं काही संपलं तर कसलं सोल्युशन, कशासाठी? हो, पण परीक्षेत मार्क कमी पडले तर? पुढल्या वेळी चांगली तयारी करून जा. अभ्यास कसा करायचा ते समजून घे. हो, खरं आहे तुझं म्हणणं. खरंय काय? खरंच आहे ते. आई ग, वेळ किती झाली आणि आपण काय गप्पा मारत बसलोय. कोणी बघितलं तर? चल चल. हो, निघूया. चल.
पळतोय तू पळतोय. काय झालं काय झालं? मुलगी इथे खाली पडली वरतून. तू पाहिलीस का? मी पण पाहिली 1 महिन्यापूर्वी. ते 12 नंबर मधले पाटील आहेत ना, त्यांनी देखील पाहिली. म्हणजे ते भूत होतं? मी भूताशी बोललो? मला आत्महत्या करण्यापासून एका भूताने वाचवलं? त्या मुलीचा आत्मा आहे. तिला काही बोलायचंय, तिला काही सांगायचंय. हो, तिला सांगायचंय, डोंट अप्लाय परमनंट सोल्युशन फॉर टेम्पररी प्रॉब्लेम्स.